दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना ठार केल्याचा हा बदला असल्याचा दावा ब्रिगेडियर महाजन यांनी केलेला आहे। दिल्लीत काल झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। या स्फोटात आता एजन्सीज तपास करतायत, वेगवेगळ्या अँगल्सनी या ठिकाणी तपास होतोय। यावर अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत। सर, लाल किल्ल्याच्या समोर त्या मेट्रो स्टेशनच्या इथं हा ब्लास्ट होतो, या ब्लास्टकडे कसं पाहता? वेगवेगळ्या अँगल्सने सध्या एजन्सीज तपास सुद्धा करतायत, वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। असं आहे, पहिले तर कुणाच्या मनामध्ये काही शंका नको की हा एक दहशतवादी हल्ला होता। आता हा कुठल्या गटाने केला, लष्कर तोयबा की जैश ए मोहम्मद, हे ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल त्यावेळेला समोर येईल, तर तो मुद्दा झाला। परंतु आपण जर गेल्या काही वर्षापासून जर भारतातला जर दहशतवादाचा इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की बहुतेक वेळा आपण दहशतवाद्यांना दहशतवादी हल्ले करायच्या आधीच पकडलेलं होतं। जसं कालचं झालं, परवाचं झालं, याच्या आधी खूप लोकांना पकडलेलं आहे। मुख्य प्रश्न असा आहे की हा हल्ला का झाला, तर त्याचं कारण सिंपल आहे की जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे, जोपर्यंत त्यांना चीनकडनं मदत मिळते आहे आणि जोपर्यंत त्यांना मदत करणारे भारतामध्ये त्यांचे अनेक समर्थक आहे, तोपर्यंत दहशतवादी कृत्य किंवा पाकिस्तान चीन विरुद्धची लढाई ही चालूच राहणार आहे। भारताचं शांतता प्रिय वागणं हे एक मोठं आयलंड होतं आणि याच्यामुळे आपली प्रगतीही मोठ्याने होत होती, तर ते थांबवण्याकरता सुद्धा हा हल्ला करण्यात आलेला आहे। हा नक्कीच दहशतवादी हल्ला आहे, पाकिस्तान याच्या मागे आहे असं देखील ते या ठिकाणी ठामपणे सांगतायत। तर एजन्सीज ज्या पद्धतीने सध्या तपास करतायत ते लवकरच यापर्यंत पोहोचतील आणि ज्या पद्धतीने त्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा ऑपरेशन राबून याला देखील उत्तर दिला जाईल असा थेट या ठिकाणी मोदींनी देखील इशारा दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरच हा हल्ला कुणी घडवून आणलेला आहे इथपर्यंत देखील पोहोचतील असा विश्वास ब्रिगेडियर हेमंत महाजन सर या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।